सध्या आपण आहोत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये आणि या प्रदेश कार्यालयाबाहेर आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन जे इथे छेडण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अजितदादांना न्याय कधी मिळणार आशियाचं हे पोस्टर घेऊन आपण जर पाहिलं तर हे सर्व आमची सूत्र आहेत. तुम्ही काय मागणी काय आपल्याला थिअरीज मांडल्या गेल्या. विमानतळाचा फुटेज सुद्धा कुठे ना कुठे लोकांसमोर आला नाही. आज राज्याचा नेता, महाराष्ट्राचा नेता, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवारजी आज त्यांचं नागरिकांना जाणून घेण्याचं सत्य, त्यांच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घेण्याचा हक्क नागरिकांना आहे. त्याचबरोबर आज हा पक्ष, अजितदादांचाच पक्ष, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेत आहे. त्याच्यामुळे आम्ही गांधीजींच्याच पद्धतीने शांतताप्रिय मार्गाने यांना विचारू इच्छितो की तुम्ही ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर द्या. ज्या पद्धतीने तुम्ही बाकीच्या गोष्टींवरती बोलता, बाकीच्या गोष्टींनी जे आवेशाने तुम्ही आंदोलन केलं, अर्थात तो तुमचा हक्क आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्कच आहे आणि त्याच हक्काने, त्याच गांधीजींच्या विचारधारेने, त्याच काँग्रेसच्या विचारधारेने आज आम्ही तुम्हाला विचारतोय की 6-7 महिने झाले अजितदादांना न्याय कधी मिळणार. मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे. मी मीराबाईंदरवरून आलो आहे. त्याचबरोबर ठाण्याचे माझे काही सहकारी आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे मुंबईचे काही सहकारी आहेत. आम्ही एका विचारधारेचे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आमच्या महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचं दुर्दैवी निधन झालं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आम्हाला हक्क आहे की आमच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत नेमकं झालं काय. कॅगचा अहवाल तो आपला CIDचा असेल किंवा CBIचा असेल, केंद्रीय तपास यंत्रणांचा अहवाल कधी येणार, हा प्रश्न आम्ही या ठिकाणी उपस्थित करतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ज्या पद्धतीने NCP सगळीकडे आंदोलन करते, स्वागतार्ह आहे. नक्कीच, अर्थात तो मी तेच सांगतो की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, संविधानाने अधिकार दिला आहे. पण ज्या पद्धतीने तुमच्या भावना चेकाळल्या गेल्या काही वक्तव्यामुळे किंवा काही गोष्टीमुळे असेल, मग अजितदादांना न्याय मागताना तुमच्या भावना एवढ्या सौम्य का होतात. त्यासाठी तुम्हा भाजपाच्या मांडीला मांडी लावून आज सत्तेत बसलेला आहात. त्यांना तुम्ही प्रश्न का नाही विचारत. ज्या शिंदे सेनेसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून सत्तेत आहात त्यांना तुम्ही प्रश्न का नाही विचारत. एवढा साधा सिंपल प्रश्न आहे. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आंदोलन करता, सगळ्या प्रश्नांसाठी करता, स्वागत आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नासाठी तुम्ही आंदोलन करा. त्याचबरोबर तुम्ही यासाठी मागायला आलाय का तू आंदोलन करतेत म्हणून करायला आलाय. तू न्याय मागायला आलाय का आंदोलन करतात म्हणून आलाय. मग तू नीट बोल ना, न्यायाच्या गोष्टी बोल ना, न्यायाच्या गोष्टी बोलतो, बाकीच्या गोष्टी कशाला बोलतोय. अरे आम्ही काय करतो तुम्हाला माहितीये. आम्ही काय करतो माहितीये. दादागिरी, गुंडगिरी देऊन नाही करायची. इथं नाही करायची, इथं नाही करायची. तुम्ही न्याय मागायला आलात की राजकारण करायला आलात. राजकारण करायला आलात, राजकारण करायचं इथे येऊन, राजकारण करायचं. तू कसा म्हणतोय राष्ट्रवादी कशी काय आंदोलन करते. आंदोलनाचा विषय आला कुठं. अरे आंदोलनाचा विषय आला कुठं. आंदोलनाचा विषय आम्ही अजितदादासाठी सगळे न्याय मागतोय, सगळेजण न्याय मागतोय. आम्ही सगळेजण न्याय मागतोय. लक्षात ठेव, आम्ही एक मिनिट, अजितदादासाठी आम्ही सगळेजण न्याय मागतोय. अरे आम्ही सर्वस्व गमावलंय, आम्ही सर्वस्व गमावलंय. तुम्ही राजकारण करताय. आमचं सर्वस्व वगैरे तुम्ही राजकारण करताय. महाराष्ट्राचे नेते अजित पवार फक्त तुमचे नाही, महाराष्ट्राचे नेते. त्याच्याबद्दल तुम्ही त्यांच्याबद्दल बोला हेच म्हणतोय. तुम्ही चिडताय का दादा, तुम्ही चिडताय का दादा. आता अरे दुरे करताय तुम्ही. मी तुमच्याशी प्रेमाने बोलतोय, तुम्ही प्रेमाने बोला. तुम्ही आम्ही हात तुम्हाला अजितदादाच्या नावावर राजकारण करायला लाजा नाही वाटत. लाजा नाही वाटत तुम्हाला. अजितदादाच्या नावावर राजकारण करताय. एक महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गमावला, आम्ही सर्वस्व गमावले, त्याच्यावर राजकारण करताय. अरे काँग्रेसच्या लाजा वाटत काँग्रेसच्या ना त्याच्यावर राजकारण करताय. दुसरं मुद्दा नाही का राजकारण करायला. मुद्दा नाही का राजकारण करा. दुसरे एक मिनिट अजितदादांना न्याय द्या. बोलावं, आम्ही त्यांचा हार तुरे घेऊन सत्कार करू. अजितदादांबद्दल तुम्ही बोला, अजितदादांना न्याय द्या, आम्ही तुमचा सत्कार करू. सूरज दादा तुमचा आम्ही सत्कार करू. अजितदादांना न्याय मिळवून द्या. एक पत्रकार परिषद द्या. एक पत्रकार परिषद. अजितदादा महाराष्ट्राचे नेते होते आणि कोणत्या पक्षाचे नाही. अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आमचा हक्क आहे. त्यांच्याबद्दल न्याय मिळावा. अजितदादांना न्याय मिळावा.
समोर यावी. आम्ही वारंवार सीबीआय असेल, सीआयडी असेल, ज्या ज्या यंत्रणा आहेत, तपास यंत्रणा, त्यांच्या पाठीशी आमचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सातत्यानं फॉलोअप घेत आहेत. परंतु ज्या दिवसापासून काँग्रेस वहिनीवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, त्यानंतर त्यांनी भावनिक मुद्दा घेऊन जाणीवपूर्वक राजकारण करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती ज्यावेळेस गुंगी गुडिया म्हणून वहिनीला हिनवलं गेलं, जबाब विचारायसाठी गेलेलो, आम्ही गांधीगिरीनं आंदोलन केलं, तर आज या ठिकाणी येऊन जाणीवपूर्वक दादाच्या नावावरती राजकारण करतात. आम्ही आमच्या पक्षाचं सर्वस्व गमावलंय, आमचा नेता गमावलेला आहे, आम्ही त्या दुःखात आहोत आणि या दुःखाचं त्यांनी राजकारण करावं. काँग्रेसला इतके वाईट दिवस आलेत की लोक पाठवून ह्या गोष्टीचं राजकारण करताय. अरे राजकारणासाठी अनेक मुद्दे आहेत, तुम्ही अजितदादाच्या नावाचं राजकारण करताय. तुम्हाला एवढे वाईट दिवस आलेत. आमची महाराष्ट्रातल्या माणसाची प्रत्येकाची भूमिका आहे की अजितदादाबद्दलची जी काही चौकशी आहे त्याचा अहवाल लवकरात लवकर यावा. त्या ठिकाणी आमचे सर्व नेते वहिनीसहित सगळेजण त्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत. त्याची सत्यता महाराष्ट्राच्या जनतेसमोर लवकरच येणार आहे. घात की अपघात लवकरच कळेल. परंतु त्या गोष्टीचं राजकारण करणे इतकं वाईट दिवस काँग्रेसवर आहे, ह्याचं वाईट वाटतंय. हे इथं येऊन जी काही स्टंटबाजी त्यांनी केली आहे, आम्ही आज खरं तर आमचा संयम राखला आहे. कारण अशा पद्धतीचं राजकारण काँग्रेसने करू नये. काँग्रेसच्या नेत्याला आम्ही संयमानं सांगतोय, पुढच्या वेळी आलं तर आम्ही जशाच तसं उत्तर मात्र त्यांना देऊ. त्यांनी असंही प्रश्न उपस्थित केलाय की अजित पवार यांच्या संदर्भात इतकं रक्त थंड का पडलंय? आम्ही सातत्यानं आम्ही सत्तेत आहोत, आम्ही रस्त्यावर नाही, आम्ही प्रशासनाकडे जाऊन त्याची चौकशी करू ना. आम्ही सत्तेतली लोकच आंदोलन करेल. लोक काय म्हणतील? हे सत्तेत आंदोलन करतायत. आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, देशाच्या गृहमंत्र्याला याबाबत वारंवार भेटतोय. हे काय आम्ही कॅमेरे घेऊन जाऊन नाही भेटत. आम्हाला इथं राजकारण नाही करायचं, आम्हाला या गोष्टीची सत्य बाजू समोर आणायची आहे, म्हणून आम्ही करतोय. आम्हाला अजितदादा राजकारणाचा विषय नाही आमच्यासाठी. अजितदादा आमच्यासाठी अस्मितेचा विषय आहे. अजितदादा आमचा जीवाभावाचा विषय आहे. या लोकांनी जर अशा पद्धतीचं राजकारण केलं तर यांना जशाच तसं मात्र उत्तर नक्की देऊ. सुरुवातीला सुनेत्रा पवार आणि आता अजित पवार यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले बघायला मिळते काँग्रेस. हे काँग्रेस आहे, ह्यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. हे विरोधक म्हणून या महाराष्ट्रामध्ये सबसेल फेल झालेले आहेत. ह्यांना फक्त अशा मुद्दे चर्चेत आणून ह्यांना कुठेतरी चर्चेत राहण्याचा केविलवाना प्रयत्न काँग्रेसकडनं करते. आज काँग्रेसनं नीच मानसिकता या ठिकाणी दाखवली की आपली या ठिकाणी लोक पाठवून कशा पद्धतीनं अजितदादाबद्दलचं सहानुभूती मिळवत आहे. तुम्ही इथे येण्यापेक्षा चला ना, कुठं चालायचं तिथं, तुम्हाला दाखवतो काय चौकशी चालू आहे ते. अजितदादाच्या नावावरती तुम्ही अशा पद्धतीचं एवढ्या खालच्या पातळीला येत आहे, म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला एवढी वाईट वेळ आली तुमच्यावरती. संवेदनशील मुद्द्याचं राजकारण होतंय. 100% संवेदनशीलचं आणि आमच्या अस्मितेचं राजकारण करतायत ते. अजितदादा विषय राजकारणाचा नाही, विजय अस्मितेचा आहे. आमच्या अस्मितेचं राजकारण करतायत आणि असं जर करायला लागले तर मग आम्ही फक्त काँग्रेस कार्यकर्त्यावरती गांधीगिरीनं आंदोलनाला गेलो होतो. पुढच्या वेळी वेगळ्या पद्धतीने जावं लागेल. पण सुरतची एकूण जर बघितलं तर सॉफ्ट टार्गेट वारंवार राष्ट्रवादी होतं असं वाटतं तुम्हाला? जाणीवपूर्वक त्यांना असं वाटतंय अजितदादाच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक वेगळी पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीमुळं कुठंतरी ही जागा आपण याच्यावरती कब्जा करावा अशा पद्धतीची भावना, ही राजकारणातली निर्माण झालेली पोकळी, ह्याच्यावरती आपण हा वोट बँक किंवा आपण या पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याकडे कसे ओढावे यासाठी त्यांचा प्रयत्न असावा. पण राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा अजितदादांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. तो कुठेही हलणार नाही. वाईट काळात वहिनीच्या सोबत कायमस्वरूपी राहील. तुम्ही काँग्रेस कार्यालयावर गेला होता, गांधी भवनमध्ये गेला होता, त्याची ही परतफेड म्हणून कार्यकर्ते म्हणत होते. नाही, परतफेड नाही, आम्ही जबाब विचारला गेलो. आमच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली होती म्हणून आम्ही जबाब विचारला गेलो. हे काय कशासाठी आले तिथं? अजितदादांचा न्याय मिळावा म्हणून. अरे तुम्ही दादाच्या नावानं राजकारण करताय, लाजा वाटू द्या. ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी, काँग्रेस कोण आहे? आम्ही त्यांच्यासोबत कित्येक वर्ष काम केलेले. तुम्हाला एवढ्या वाईट वेळ यावी तुमच्यावरती? आम्ही काँग्रेसच्या याच्यावर काही काट्यालाट्या घेऊन नव्हतो गेलो, जबाब विचारला गेलो. ही तुमची इंदिरा गांधीजीची, सोनिया गांधीजीची, प्रियंका गांधीजीची ही काँग्रेस आहे? स्त्रियांना गुडिया म्हणून हिनवताय तुम्ही, हे विचारायला गेलो होतो आम्ही. काय तिथे जाऊन खुर्च्या तोडल्या, गोंधळ घातला? इंदिरा गांधीजीच्या नावाने घोषणा दिल्या तिथे जाऊन आम्ही. पण तुमच्यावरती इतकी वाईट वेळ आहे अजितदादाच्या नावानं राजकारण करण्याची. आपण बघतोय की या ठिकाणी